हे दोन फलंदाज आणि पहिला बॉलर नितीन विर्ले टीम दामोदेकडून सुरुवात होईल आजच्या फायनल रात्रीला. कालही आम्ही असंच म्हटलं होतं की आज फायनल नाईट आहे. आजही आम्ही तेच म्हणतो की आज फायनल नाईट आहे. जो संदर्भ असतो ना की आपण नेहमी म्हणतो की मी उद्या येईल, उद्या कधी येत नाही, पण आज 100% फायनल नाईट आहे. सो आपण आता ऑफिशियलला विनंती करू 20 मिनिटात 4 ओव्हर झाल्या पाहिजेत. दोन्ही टीमने याची नोंद घ्या. विशेषतः फिल्डिंग करणाऱ्या टीमने याची नोंद घ्या की बॉलिंग करत असताना तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटामध्ये करून 5वी ओव्हर 25 मिनिटाच्या आत, आणि ड्रिंक्स ब्रेक नसेल, जर गरज असली तरच पाणी तुम्हाला दिलं जाईल, याची नोंद घ्या. नितीन विर्लेच्या विरोधात गणेश मसने जे के शेलू टीम. खरं तर कालही गणेश आणि टीम खेळायला तयार होती. आज मात्र ग्रुप एफच्या पहिल्या राऊंडच्या तिसऱ्या मॅचला होती सुरुवात. टीम नितीन विर्ले दामोदेकडून पहिला बॉल टाकेल गणेश मसनेच्या आगे. पहिलाच बॉल गणेशचा फटका हवेत. कल्पेश धावतो वेगाने वेगाने, कॅच ड्रॉप. चेंडू चौकारासाठी, पहिला चौकार. खूप धावला होता. लास्ट मोमेंटला चेंडू हातातून उडाला आणि पहिला चौकार आला गणेश मसनेचा जे के शेलू टीमच्या खात्यात. अवीरशा इलेक्ट्रिकल्स जे के शेलू टीमचं स्कोर कार्ड ओपन झालं चौकाराने. बॅट घेऊन या. साईने बॅटची डिमांड आहे. खेळाडू कक्ष एक दोन बॅट घेऊन जा. मोठी रनिंग होती कल्पेशची, पण शेवटी मात्र निष्काम ठरला. कॅच हातात बसणार इतक्यात चेंडू उडाला आणि पहिला चौकार जे के शेलू टीमच्या गणेश मसनेचा. चला, नितीन आता पुन्हा गोलंदाजीवर तयार होतील. पहिली कॅच विसरून कल्पेशला पुन्हा फिल्डिंग साठी सज्ज राहावं लागेल. प्रयत्न चांगला होता. 1 बॉल 4 सुरुवात आहे जे के शेलू टीमची. अवीरशा इलेक्ट्रिकल जे के शेलू. नितीनचा चेंडू, विकेट आली आहे गणेशची. जीवनदान मिळालं होतं, पण त्यानंतर बॅटची एज आणि आता फलंदाज बाद. त्यांचं आगमन या ठिकाणी होतं. अवीरशा इलेक्ट्रिकल्स जे के शेलू संघाचे संघ मालक यांचं सहर्ष स्वागत. अयूब टिवाले साहेबांचं आगमन. चाचा आपण स्टेजवरती यावं. अजगर खोत काका आपल्याला बोलवत आहे, त्यामुळे अयूबजी टिवाले आपण स्टेजवरती या. आणि बुरान नजे यांना मी विनंती करेल, बुरान भाई आपण स्टेजवरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत. साजिद भाई, माजी सरपंच आदरणीय साजिद भाई यांचं आगमन. विद्यमान सदस्य आझमभाई आणि त्यानंतर विद्यमान उपसरपंच आझमभाई यांचं देखील आगमन आणि माजी सरपंच अजगर खोतभाई यांचं देखील सहर्ष स्वागत. आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे हे सर्व तीनही सहकारी, माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच यांचं आगमन. आणि आज हे सर्वजण आले म्हणजे आमदार ट्रॉफीचा आज शेवट होईल. संदीप सर, 11 दिवसांची रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा आणि 2 बॉल 4 धावांनी 1 विकेट जे के शेलू टीम. चांगला बॉल आहे नितीनचा, पण थोडा बाहेर निघाला. व्हाईट बॉल. शाकिब भाई यांचं देखील आगमन होतं. शाकिब भाई सहर्ष स्वागत. सफीर नजे यांचं देखील आगमन होतं. सफीर भाई आपणही यावं. तुम्हा सगळ्यांची साथ आहे म्हणून शादाबाई नजे यांनी आमदार ट्रॉफीचं आयोजन केलं. व्हाईटची धाव ऍड होईल. धावसंख्या 5. शॉट बारी आहे. मिड विकेटला ठोकलाय चौकार. मुजम्बिल नजे यांचं देखील आगमन होतं. मुजम्बिल साहेब आपणही या ठिकाणी यावं. ज्यूस पिल्यानंतर आपण सगळ्यांनी स्टेजवरती यावं. 9 धावा झाल्यात. 11 धावा झाल्यात. सिक्सर आहे. नितीनचा चेंडू, डॉट बॉल. स्कोर 11.
4 चेंडू आणि 11 धावा. शॉट हवेत आहे, कॅच घेण्यासाठी खेळाडू धावलेत, कॅच ड्रॉप. 2 हातांच्या मधून चेंडू पडलाय. 2 धावा अभिरशा इलेक्ट्रिकल जेके शेलू टीमच्या खात्यात. 13 धावा. पॉवर प्ले मध्ये 10च्या वर धावा इथून पोहोचल्या. 13 धावा आतापर्यंत. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. बघा एक छोटा खेळाडू देखील आहे दामोते टीम मध्ये. अंडर 10 तो असावा. शॉट आलाय निलेशचा अलॉंग दी कार्पेट. कल्पेश धावतोय, बॉल पर्यंत पोहोचलाय. मिसफील्ड आणि त्याचा फायदा होईल. 2 धावांसाठी प्रयत्न. पुन्हा 2 धावा मिळतील आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. टीम अभिरशा इलेक्ट्रिकल जेके शेलू संघाचा स्कोर आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. आदरणीय सरफराजी नझे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सरफराजी नझे बंधू आपणही स्टेजवरती या. शादाबाई आपल्याला विशेष करून आमंत्रित करतायत. आयुबजी टिवाले यांचं आगमन या ठिकाणी होतं. आयुबबाई आपलं सहर्ष स्वागत. मुजब्बिल नझे यांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपणही स्टेजवरती यावं. साई मसने याने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले तर माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज साई मसनेसाठी असेल. साई नेहमीच दामतकरांचा आवडता खेळाडू राहिलेला आहे आणि आता त्याच्यासाठी माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर का 3 लगातार षटकार साई मसनेने लगावले तर. 1 ओव्हर मध्ये 15 आहेत. स्कोर चांगला आलाय. विकेट जरी गणेश आली असली तरी पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर चांगला आलाय. कालच्या रात्रीमध्ये पहिल्या 4 मॅचेस मध्ये रन्स येत नव्हत्या, म्हणजे धावा डिफेन्सच होत नव्हत्या, षटकार येत नव्हते. त्यानंतर मालेगाव टीमने 81 धावा उभारल्या होत्या. तो रेकॉर्ड ब्रेक स्कोर त्यांचा होता आणि आता साई मसने 3 लगातार षटकारांची खेळी करणार का बघायचं. माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 1000. शकीबाई यांचं देखील आगमन होत आहे. सेकंड ओव्हरला कल्पेश आले धामोती टीम कडून. बॉलिंग अटॅक समोर येतो साई मसने. पहिला बॉल एज अँड टेकन. विकेट आली आहे साई इथून बाद. मोठी विकेट टीम दामोतेच्या खात्यात. स्वस्तात परतलाय साई. कल्पेशने केले आउट. यशच्या मागे विकेट कीपरने पकडली कॅच आणि 15 धावसंख्येवरती दुसरा गडी अभिरशा इलेक्ट्रिकल जेके शेलू संघाचा इथे आउट होत असताना 2 विकेट आणि धावा 15. यानंतर जय गणेश तलवडे हा संघ खेळताना दिसेल. धन्वी 11 जय गणेश तलवडे. मिलिंदजी विरले पुरस्कृत धन्वी 11 जय गणेश तलवडे आणि त्यानंतर दामत हा संघ त्यांच्या विपक्षात खेळेल. प्रथमेश 11 धामोते संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्या संघाला आज पुरस्कृत केलंय कोल्हारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच महेश विरले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या फिल्डिंग करतो. तर दुसऱ्या बाजूला अभिरशा इलेक्ट्रिकल्स या नावाने जेके शेलू संघ इलेक्ट्रिकल इंजिनियर तथा कॉन्ट्रॅक्टर अविनाश तरे सरांनी पुरस्कृत केलेला हा संघ. शॉट रडार मध्ये होता. भरपूर ताकद लावली आणि चेंडू सीमा रेखा पार. षटकार आलाय राजूच्या बॅट मधून. माइटी राजूचा षटकार. त्याने लगेच कल्पेश वरती पलटवार करत षटकार ठोकलाय. स्कोर सिक्सरने 21 धावा. अभिरशा इलेक्ट्रिकल जेके शेलू संघ 21 पर्यंत पोहोचलाय. फक्त 8 चेंडूंचा सामना इथून केलाय. यानंतर तुम्हाला किंग 11 दामत अभित खोत यांनी पुरस्कृत केलेला किंग 11 दामत यानंतर खेळताना दिसेल. शकमबाई आपणही स्टेजवरती यावं. 21 झाल्यात.
राजूच्या बॅट मधून वा शॉट ब्युटिफुल लॉंगेस्ट षटकार कॅप्टन राजू तरेच्या बॅट मधून लगातार 2 बॉल 2 सिक्सर आणि जर तिसरा आला 2 षटकार लगातार आलेले आहेत तिसरा जर आला तर माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज राजू तरेसाठी असेल. खतरनाक बॅटिंग अटॅक कल्पेशने विकेट घेतली साई मसनेची त्यानंतर 2 बॉल आणि 2 सिक्सर ठोकलेत ते फलंदाज राजू तरेने. संघनायक आपल्या टीम साठी आज बरसतोय गोलंदाजावरती. जर का तिसरा येतोय तर साजिद भाई माजी सरपंच यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आमदार साहेबांच्या नावाने या स्पर्धेची उभारणी झाली. आमदार ट्रॉफी टोटल रेकॉर्ड ब्रेक 11 दिवस आणि आज फायनल रात्र. धावसंख्या 27. राजूचा हा शॉट फर्स्ट स्लिप कडे एका रन साठी धावले पोहोचलाय निलेश. 1 रन वाढेल 28 धावा धावा फलकावरती. 4 बॉल 28 धावा ओव्हर नंबर 2 इथून सुरू आहे. संदीप गायकवाड सर या स्पर्धेला त्यांची तेवढीच प्रचंड मेहनत राहिलेली आहे. 28 धावा आहेत 4 बॉल संपलेत. कल्पेश ओव्हर नंबर 2 प्रगती पथावरती आहे आमदार ट्रॉफीची. चांगला बॉल कल्पेशने थोडी हाईट दिली चेंडूला. निलेशला इथून बीट करत 5 चेंडू संपलेत. धावा संख्या ती मात्र 28. 2 संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेत. एक वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराट वरेडी आणि दुसरा संघ होता जय हनुमान वाकस. आणि या ग्रुप मधून जो क्वालिफाय होईल तो R1 संघाची सुपर 6 ची मॅच खेळेल. गोलंदाज कल्पेशचा शेवटचा बॉल लास्ट बॉल निलेशचा फटका हवेत आहे. यष्टीरक्षक आलेत पकडली कॅच. 28 वरती तिसरी विकेट. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट होत असताना 2 ओव्हर 28 धावा विकेट 3. धन्यवाद अजय मनापासून धन्यवाद करूया. आपण कर्जत खालापूर विधानसभा 189 चे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्र शेठ सदाशिव थोरवे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी आमदार चषक 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण 6 तारखेला सुरुवात केली. 3 तारखेला सुरुवात केली. 6 तारखेला आपण पाहतोय पाऊस आला आणि पावसामुळे स्पर्धा आपण तिथे थांबवली. त्यानंतर पुढील 3 दिवस आमचे वेस्ट गेले पावसामुळे साजिद भाई. त्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आमची आणि काही कारणास्तव काल आपण पाहतोय स्पर्धा अर्धवट राहिली. पण एक इच्छा होती. एक शादाबाई नझीर आणि खुरमबाईंनी सांगितलं आमचे फरानबाई बोलले जे क्वालिफाय झालेत 5 संघ याचा कुणाचाही नुकसान होऊ नये. जे चांगले खेळाडू बॅटिंग केले ज्यांनी चांगले विकेट घेतलेत असं कोणाचंही नुकसान होऊ नये. जे सिरीजमध्ये आहेत बाईकसाठी आहेत त्यांची इच्छा आहे का स्पर्धेतून एखादी बाईक आम्हाला पहिल्यांदा मिळावी यासाठी स्पर्धा पूर्ण करायला घेतली. नंतर इतर सर्व स्पर्धा बंद पडल्यात. एक वरण्याची स्पर्धा चालू आहे नाही आपली स्पर्धा चालू आहे. म्हणजे कर्जत तालुक्यातल्या स्पर्धा चालू आहे. इतर ज्या ठाणे आणि रायगडमध्ये ज्या स्पर्धा चालू त्या पूर्णपणे बंद झाल्या का पावसामुळे. पण खऱ्या अर्थाने दामोदकरांचा पुन्हा एकदा प्रेम आणि पाठिंबा लाभला गेला तो शादाबाई आणि खुरमबाई यांना. त्यामुळे स्पर्धा आपण पाहतो पूर्वपथावरती आहे. आज शेवटच्या काही 7 सामन्यांनी इच्छा आहे का आज फायनल होऊन जाऊन द्या एकदाची. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आणि राजूचा फटका मिड विकेट कडे. बॉल हातात आहे. 29 धावा. अविरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघ 29 वरती पोहोचलाय. स्कोर वाढतोय. राजूने देखील आल्या आल्या षटकारांची खेळी साकारली आणि आता देखील गोलंदाजावरती राजूचं थोडं का होईना दडपण जरूर असेल. नितीन पुन्हा आला आपल्या टीमसाठी कारण 2 ओव्हरचा स्पेल एका गोलंदाजाला आहे. त्यामुळे नितीनकडे ते पुन्हा षटक देण्यात आलं आणि 29 धावा आहेत. स्कोर भारी आहे. किमान या प्रोजेक्टेड स्कोरनं जरी खेळले तरी आरामात 65 प्लस धावा जाऊ शकतात. कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाने कॅच पकडली. आणखीन एक विकेट नितीन विर्लेच्या खात्यात. 29 वरती 4थी विकेट टीम अविरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाची. थांबावं लागेल विकेटवरती थांबावं लागेल. अजून 3 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे. त्यामुळे इथून अजूनही 16 चेंडूंचा खेळ आहे. 29 झालेले आहेत. 16 बॉलमध्ये किमान जरी 30-32 केल्या तरी 60 किंवा 60 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात. यश आले नवीन बॅट्समन नवीन खेळाडूंनी मैदानावरती. काल मालेगाव संघाच्या आर्यन शिनारेने भारी इनिंग खेळली होती. त्याने 4 बॉलमध्ये 4 षटकार मारले होते. नवीन खेळाडू होता
अंडर 19 होता, पण 4 बॉल 4 सिक्सर तुफानी बॅटिंग त्याने केली होती. आज अबीरशाह इलेक्ट्रिकल JK शेळू संघाकडून यश उतरले. 2 बॉल 29 धावा. तिसरी ओव्हर सुरू झालेली आहे. नितीन विर्ले दामोते टीमला लीड करतोय बॉलिंगमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट घेतल्यात आणि विकेट गेल्या कारणास्तव स्कोर थांबलेला नाहीये. म्हणजे अबीरशाह इलेक्ट्रिकल शेळू देखील तेवढ्याच ताकदीने खेळतीये. त्या दुसरीकडे तेवढीच गोलंदाजीची ताकद टीम प्रथमेश इलेव्हन दामोतेची आहे. महेश विर्ले कार्यसम्राट सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. जो फिल्डिंग करतोय तर बॅटिंग करतोय तो मात्र इलेक्ट्रिकल इंजिनियर तथा कॉन्ट्रॅक्टर अविनाश तरेसर यांनी पुरस्कृत केलेला अबीरशाह इलेक्ट्रिकल JK शेलू. शॉट यशचा ऑन साइडला समोर खेळाडू फक्त सिंगलच मिळेल. 1 ने धाव वाढलेल. 30 धावा झालेल्या. जर का विकेट हॅट्रिक कमावली तर कॅश प्राइज या ठिकाणी जीवन चिंचोले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा जो धामोतेचा छोटा खेळाडू आहे ना अंडर 10 त्याने जर कॅच पकडली तर माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून एका कॅच साठी 1000 रुपये. काय हिम्मत आहे. कमी वयामध्ये इतका छोटा खेळाडू मैदानावरती खेळतोय, धावतोय, पळतोय. भरपूर मेहनत आहे त्याची आपल्या टीमसाठी. स्कोर 30 धावा. 3 बॉल 30. कमी गतीचा चेंडू. राजू थांबणार नाही आज. ठोकलाय मागे चौकार. बरोबर बॅट वरती राजूने चेंडू घेतला. जरी बॅलन्स त्याचा जात होता तरी आपल्या टीमसाठी आज बरसतोय गोलंदाजांवरती कर्णधार राजू. चेंडू पाठवा. चेंडू चेंडू हरेश. यस यस चेक केलं जाईल. पंचांनी रेफर केलं की एक्झॅक्ट राजूची पोझिशन कुठे होती हे बघितलं जाईल. तिसरे पंच येतात. संदीप सर या आपण. चला तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. डिसिजन आपल्यापर्यंत येईल. बघा आज सर्व टीमला आयोजकांच्या वतीने ती रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे की आज जरी 1-2 खेळाडूंचे टी शर्ट जरी सारखे नसतील तर आयोजक त्या गोष्टी ॲडजस्ट करणार आहे. त्याची आपण नोंद घ्या. शोएबभाई डोंगरे यांचं देखील आगमन होत आहे. शोएबभाई आपणही स्टेजवरती यावं. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणाहून आलाय की हा चौकार मिळेल. धावा 4. 34. 4 बॉल आणि 34 धावा. आज राजू खरं तर आपल्या संघासाठी पूर्ण फॉर्म मध्ये. नितीनचा हा चेंडू होता. यश आले होते. मागे जावं लागलं. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 35 धावा. तिसरी ओव्हर आहे नितीन विर्लेची. 35 धावा. स्कोर फार चांगला आहे अबीरशाह इलेक्ट्रिकल JK शेलू टीमचा. विकेट 4 आउट झालेत. नितीनच्या विरोधात देखील राजूचं आक्रमण थांबलेलं नाहीये. फुल ऑन अटॅकिंग मोड कॅप्टन राजू. राजूचा शॉट 30 सेकंदाचा बाहेर चेंडू निघालाय. दूरवरून शतकषक आलाय. हातात चेंडू विकेट जाऊ द्यायची नाही. सिंगल वरती थांबलेत. स्कोर 36 पर्यंत पोहोचला आणि नितीन विर्लेचं हे षटक क्रमांक 3. आता चेंडू संपलेत ते मात्र टोटल 5. 36 धावा. 12च्या रन रेटने सध्या बॅटिंग सुरू आहे. यश एक लेफ्ट हँड बॅटर आहे. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जाईल. ऑन साइड वरती 3 खेळाडू त्यांनी तैनात ठेवलेत आणि या नवीन यंग टॅलेंटेड प्लेयर आता नितीन विर्लेच्या विरोधात शेवटचा बॉल फेस करेल ओव्हर नंबर 3 चा. शेवटचा बॉल लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. हातात चेंडू पहिल्याच अटेम्प्टला कॅरी केलाय. सिंगल रनने ओव्हर नंबर 3 समाप्त.
धावा झाल्या टीम आबिरशाही इलेक्ट्रिकल JK शेळू संघाच्या 37 धावा. 3 ओव्हर 37 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे राजूने. यशही त्याला चांगली साथ देतोय. यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या. धन्वी 11 जय गणेश तलवडे आणि दामत 11 हा संघ यानंतर खेळेल. तर दोन्ही टीमने याची नोंद घ्या की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय. चला दामोते संघ आता उशीर करू नका. बी ऑन टाइम. आपल्याला वेळेनुसार खेळायचं आहे. आज 1 वाजण्याच्या आत आपल्याला स्पर्धा कव्हर करायच्या. 8:30 वाजलेत. त्या कारणास्तव टाइम मॅनेज करा तुम्ही. जेवढा वेळ आपल्याला कमी करता येईल तसं आपण कमी करूया. जर का एखादी मॅच क्रुशियल असेल रोमांचक असेल तर वेळ जाणारच आहे. पण जर अतिरिक्त वेळ गरज नसतानाचा वेळ खर्च करू नका. मेडन ओव्हर जर टाकली तर जीवन चिंचोले यांच्याकडून टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजासाठी. भरपूर कॅश प्राइज आहे. छोट्या खेळाडूने एक कॅच जरी पकडली जो समोर आहे पॉइंट रिझन मध्ये तरी माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 ओव्हर आणि 37 धावा. लास्ट खरं तर फिल्डिंग या ठिकाणी तैनात. कॅच ड्रॉप गोंधळलेली फिल्डिंग झाली. चेंडू सीमा पार. चौकार. फिल्डर थोडे कन्फ्यूज होते लास्ट मोमेंटला. कॅच हातातून निसटली. चेंडू कुठे गेला याची पाहणी करत होते समीर. आणि यशची बाउंड्री. टीम आबिरशाही इलेक्ट्रिकल JK शेलू संघाचा स्कोर 41. विकेट आली असती. चौकार वाचला असता. समीरने मिस्टेक केली आणि 4 धावांनी स्कोर कार्ड वरती 41 धावा आहे. 4थी ओव्हर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे किमान 60+ टार्गेट येईल. यश चांगला शॉट खेळलाय ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. चेंडू हातातून निसटलाय पण थांबवलंय राजूने. राजू देखील फुल फॉर्म मध्ये फुल अटॅकिंग मोड मध्ये. बॅट वरती चेंडू येत आहेत. चांगली बॅट तलपते त्या कारणास्तव राजूने स्ट्राईक स्वतःकडे राखली आहे आणि सिंगलने धावा आहेत त्या 42. प्रथमेश 11 धामोते. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय होता. शेलू टीमचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय होता. कंपल्सरी चेसिंग आहे त्या कारणास्तव टॉसला तेवढं महत्त्व नाहीये. फक्त बॅटिंग बॉलिंग या एका चॉईस साठी टॉस अत्यंत महत्त्वाचा आहे. 42 धावा. फिल्डिंग चेंज करण्यात आली आहे. विकेट कीपर क्लोज टू द स्टंप आलेत. गोलंदाज समोर येतो बॅटर राजू. राजूच्या बॅट मधून या ठिकाणी ऑन साइडला लॉंग ऑन कडे चेंडू. दुसरा धाव्याचा कॉल. वेगवान धावले. स्ट्रायकर एंडला फेक झाली. तोपर्यंत राजू पोहोचलाय. प्रथमेश 11 दामोदर संघ खरं तर राजूच्या विकेट साठी प्रयत्न करतोय. कारण त्यांना माहिती आहे की आतापर्यंत या 44 रन्स मध्ये जर का सर्वाधिक धावांचं योगदान असेल तर ते कॅप्टन राजूच आहे. आणि 4थी ओव्हरचे 3 बॉल संपले. धावा आहेत 44. 5 ओव्हरचा हा सामना आहे. 5 ओव्हर मॅच. पहिला राऊंडचा सामना आहे. कोणावरती अन्याय नकोय. 7 बॉल मध्ये 21 धावसंख्येवरती कॅप्टन राजू बॅटिंग करतोय. आणि आता देखील राजूच्या बॅट मधून निघालेला शॉट पकडली यावेळेस कॅच. 8 बॉल 21 धावसंख्येची ही इनिंग समाप्त झाली. कर्णधार राजू इथून आउट होतोय. 44 धावसंख्येवरती 5वा विकेट देखील आबिरशाही इलेक्ट्रिकल JK शेळू संघाचा आउट होत असताना आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र शोएब. राजूची भारी इनिंग होती. छोटे कानी पण जबरदस्त इनिंग होती. 2 सिक्सर 1 चौकार तुफानी हल्ला त्याने चढवला होता. प्रथमेश 11 धामोतेच्या गोलंदाजांना फार टेन्शन होतं. राजू इथून जर राहिला तर आणखी स्कोर तो करेल. पण कॅच पकडली आणि राजूचा खेळ समाप्त करत असताना 44 रन्स आहेत. 4थी ओव्हर सुरू आहे. अजून या इनिंगचे 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आहेत. 44 झाल्यात. किमान 8 मध्ये 16 जरी आल्या तरी 60 होऊ शकतात. आणि या गोलंदाजाने जर आता पुढच्या बॉलवरती जर विकेट घेतली तर जीवन चिंचोले यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन बॅट्समन शोएब पूर्णपणे ट्रॅक बनवलाय. आता शोएबला बॅटिंग करावी लागेल. शोएब आल्या खेळला हवेत. चेंडू भरपूर उंच आहे. कोणी खेळाडू पोहोचला नाही तिथपर्यंत. तिघेही थांबले. तोपर्यंत धावा मिळतील 2. आबिरशाही इलेक्ट्रिकल JK शेलू संघाचा स्कोर 46. 46 धावा.
आज खरं तर भारतीय संघाचे किंग कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि बऱ्याच भारतीय क्रिकेट फॅन्सला, विराट कोहलीच्या फॅन्सला खरं तर थोडं का होईना जरूर दुःख झालं असेल की किंग कोहली यांनी अचानक 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. फुल टॉस आहे, शोएबचा शॉट हवेत आहे, छोटा खेळाडू धावतोय, गोलंदाज देखील पोहोचलाय, फेक स्ट्रायकर एंडला. आता फलंदाज फसलेत, एक मिळेल, एक रनआउट. शोएबला परतावा लागेल. 47 4 ओव्हर आविरशाह इलेक्ट्रिक जे के शेळूचा स्कोर आहे तो मात्र धावा 47. दामत 11 टीमचे कॅप्टन, धनवी 11 जय गणेश तलवडेचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. 47 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 6वी विकेट इथे आउट होत असताना शोएब फुल टॉस वरती तेवढा जज करू शकला नाही. सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहिला, गोलंदाजाने फेक केली आणि विकेट इथून आउट झाली, ती 6वी. आता ओमकार मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 47 झालेले आहेत, 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 60 पार धावा घेऊन जाव्या लागतील, कारण या मैदानावरती जरी 60-65 असल्या तरी धावा चेस होऊ शकतात. हे तमना टीमने दाखवलं होतं. आंबोट टीमच्या विरोधात जवळपास त्यांनी 66 धावा चेस केल्या होत्या. त्यामुळे तमना टीमने तो सक्सेसफुल चेस या स्पर्धेमध्ये करून दाखवला होता. आता 47 झालेले आहेत, लास्ट ओव्हरची इथून फेक होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रथमेश 11 धामोते टीमचा राहुल. स्टार खेळाडू आहे, लास्ट ओव्हर मधला स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. सरपंच महेश विर्ले यांनी आज प्रथमेश 11 धामोते संघाला पुरस्कृत केलाय. कदाचित ते हा सामना पाहत असतील. आज प्रथमेश 11 धामोते हा संघ ती करामत करणार का आणि आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली स्पर्धा आमदार ट्रॉफी आज जिंकणार का. समोर आविरशाह इलेक्ट्रिक जे के शेळू देखील दमदार बॅटिंग सुरू आहे. 47 झालेले आहेत, लास्ट ओव्हरचा खेळ आणि राहुलच्या विरोधात आता फलंदाजी यश. पहिला बॉल समोर गोलंदाजाकडे, कलेक्शन झालं नाही, फक्त सिंगल. 48 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हा चेंडू कदाचित ऑन साइडला खेळता आला असता. टायमिंग, स्पीड या एकंदरीत गोष्टींचा मिलाप करणं गरजेचं होतं आणि 48 धावा आहेत, 5 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. अठ्ठेचाळीस धावा आणि आता ओमकार स्ट्राईक वरती आहे. टीम आविरशाह इलेक्ट्रिकल्स जे के शेळू संघाचा ओमकार. बॅट ब्रश विकेट किपरचा आता चेंडू आहे, कुठलीही धाव मिळणार नाही. राहुलचा दुसरा चेंडू डॉट आलाय. स्कोर 48 आणि शेवटचे 4 बॉल इथून शिल्लक आहेत. जो स्कोर 60-65च्या रेंज मध्ये वाटत होता सध्या तरी 50च्या आतमध्ये, पण 4 बॉल आहेत. ओमकारला 2 तरी चेंडू बाउंड्री पार ठोकावे लागतील. फुल टॉस ओमकारच्या बॅट मधून बरोबर सीमा पार ठोकलाय त्याने. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. बघा, ओमकारने जर लगातार अजून 2 षटकार लगावले त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लावले, पण तो पारितोषिक देणारा व्यक्ती आहे त्यांनी फक्त नाव गुपित ठेवलंय. पण 1000 रुपयाचा पारितोषिक ओमकारने अजून 2 षटकार लगावले तो त्याला भेटेल. येतील आता षटकार येतील. एक आलाय म्हणजे अजून 2 देखील येतील. धावसंख्या 54. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुलचा चेंडू चुकला आणि त्यावरती बरोबर शॉट होता ओमकारचा. षटकार. 54 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन मिळेल. सहज चेंडू स्ट्रेट खेळला असा तरी आला असता. 55 धावा. 2 बॉल या सत्राचे बाकी आहेत. धनवी 11 जय गणेश तलवडे संघ इथे पोहोचलाय. त्याही टीमचं स्वागत आहे. कॅप्टन स्टेजच्या बाजूला येऊन आपण थांबा. दामत 11 टीमचे कॅप्टन आपण देखील स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. 55 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा थरार. पहिल्या डावाची समाप्ती. राहुल गोलंदाजी मार्क वरती. 5वा चेंडू राहुलचा. स्ट्राईक घ्यायची आहे आणि 55 धावा. एक शेवटचा बॉल बाकी आहे.
55 धावा झाल्यात, एक बॉल बाकी. लास्ट बॉल ओमकार स्ट्राइक वरती आलाय, एक सिक्सर त्याने ठोकलाय आणि आता अंतिम बॉल वरती बॅटची कडा. पहिली इनिंग समाप्त झाली, स्कोर झालाय 55 आणि 56 धावांचा टार्गेट सेट झालाय प्रथमेश 11 दामोदर साली. चला कर्णधार टॉस साठी या. धन्वी 11 जय गणेश तलवडे आणि दामत 11 अभित खोतभाई आपणही या. दामत 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. धन्वी 11 जय गणेश तलवडे, अक्षय धुले देखील इथे पोहोचलेत. अक्षय आपणही टॉस साठी या. 56 धावांचं लक्ष इथून सेट झालंय. टीम आविरशाह इलेक्ट्रिकल जे के शेलूने किमान 10 ते 15 धावा कमी पडल्या इनिंग मध्ये. राजू जर आउट झाला नसता किमान हा स्कोर 65 ते 70च्या रेंज मध्ये असता. प्रथमेश 11 दामोते 56 धावा कंपल्सरी चेसिंग त्यांच्यासाठी राहील आणि टीम दामत 11 या संघाचे कॅप्टन अभित खोत या ठिकाणी येत आहेत. आज टीमला लीड करतायत अभित आणि धन्वी 11 जय गणेश तलवडे. कर्णधार आपण टॉस साठी या. दामोते टीमला 56चं टार्गेट आहे. धन्वी 11 जय गणेश तलवडे कर्णधार टॉस साठी या. 56चं टार्गेट आहे. सरपंच महेश विर्ले यांनी पुरस्कृत केलेला प्रथमेश 11 दामोते. छप्पन्न धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आत नितीन विर्ले आणि त्याच्या साथीला आपण प्रथमेश 11 दामोतेचा गणेश सलामीच्या भूमिकेत गणेश आहे. गणेश एक ताबडतोब बॅटिंग करतो. मी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजावरती प्रेशर बनवण्यासाठी गणेशकडे नेहमी स्ट्राईक असते. नितीन नॉन स्ट्रायकर पण समोर आविरशाह इलेक्ट्रिकल जे के शेळू संघाचा साई मसने. साईकडे भरपूर अनुभव आहे. खरं तर साई आता आविरशाह इलेक्ट्रिकल जे के शेळू टीमसाठी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करतो. कारण सुरुवातीलाच विकेट घेतल्या तर समोरच्या टीमवरती तेवढाच दबाव बनतो. कारणास्तव साई पॉवर प्लेमध्ये 56 धावा येणाऱ्या 30 चेंडूमध्ये चेस करायचे. पहिला बॉल
पहिला बॉल अपील आणि विकेट. विकेट आली आहे पहिल्याच बॉल वरती. गणेश शून्यावरती बाद. मोठा धक्का आहे. प्रथमेश इलेव्हन दामोतेला सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच पहिला झटका आलाय. मोठी विकेट. गणेश इथे शून्यावरती आउट झालाय. सुरुवातच करू दिली नाही साईने गणेशला आणि भोपलाही न फोडता तो आता तंबूकडे परतेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करेल. चला फलंदाज नवीन बॅटर आपण चला लवकर, उशीर करू नका. आणि कल्पेश हा नवीन बॅट्समन उतरेल. साई मसनेने विकेट मिळवली. 56 धावा म्हणजे 11 धावा संख्येची सरासरी. जणू काही या धावा चेसिंग साठी उतरल्यानंतर गणेश सुरुवात चांगली करेल हा विश्वास होता, पण शून्यावरती आउट झाला. आणि आता नवीन बॅट्समन कल्पेश. आता कल्पेश आणि नितीन विरले ही जोडी फार महत्वाची आहे टीम प्रथमेश इलेव्हन दामोतेसाठी. कारण 56 धावांच्या पाठलागाचा सुरुवातीचा जो काल आहे धाव संख्येचा, तो काल या दोन फलंदाजांवरती भरपूर काही निर्भर आहे. साई मसनेचा बॉलिंग अटॅक शून्यावरती विकेट घेऊन आलाय. नेक्स्ट बॉल साई टू कल्पेश. फुल टॉस आहे. खराब चेंडू. मिड विकेटला षटकार आलाय. ताकदवर फलंदाज कल्पेशचा हा सिक्सर आहे. फुल टॉस होता. टप्पा राखला नाही साईने. टप्पा चुकला आणि त्या कारणास्तव कल्पेशने ठोकला षटकार. अकरा धावसंख्येचं रिक्वायर्ड रन रेट आहे. त्यामुळे या धावसंख्येला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी फलंदाजांना कंट्रोल मध्ये ठेवावं लागेल. मॅच बॉल येतोय का बघा. मॅच बॉल येतोय का, अन्यथा दुसरा चेंडू द्यायला लागेल. पाठवा, दुसरा चेंडू पाठवा. धनवी इलेव्हन जय गणेश तलवडे या टीमच्या कॅप्टनला विनंती आयोजकांच्या वतीने की आपण टॉस साठी या. दामत इलेव्हनचे कॅप्टन इथे आलेले आहेत, त्यामुळे कर्णधार उशीर करू नका. चेंडू येत आहेत बघा, चेंडू पाठवतो आम्ही. मॅच बॉल येण्याची चिन्ह नाही आहेत. आता हवा भरपूर आहे त्यामुळे लवकर फास्ट खेळा. काही भागात पाऊस पडलाय त्यामुळे गार हवा सुटलेली आहे. कदाचित तिकडचा पाऊस इकडे पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. खूप हवा आता जोराने हवा वाहतीये, त्यामुळे तलवडे टीमचे कॅप्टन टॉस साठी या आपण. 2 बॉल आणि 6 धावा. कल्पेशच्या विरोधात साईचा फुल टॉस आला आणि फुल टॉस वरती ती संधी सोडली नाही ती कल्पेश. सांगता येत नाही. फटका, शॉट हवेत. 1 मोर सिक्सर बॅटर कल्पेशचा. आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट करत असताना 3 बॉल मध्ये 2 लगातार ठोकले षटकार. शादाबाई नजे यांची स्पर्धा इतकी गाजली की अजूनही प्रेक्षक विचारत आहे की आजच फायनल नाईट असेल होईल. कदाचित आणखी एखादा दिवस वाढेल. पावसाची चिन्ह बनलेली आहेत. स्पर्धा आज पूर्ण होईल याची चिन्ह 100% आहेत. शॉट आलाय कल्पेशचा. समोर राजू चेंडूकडे. सिंगल. 4 बॉल आणि 13 धावा. 4 बॉल आणि 13 धावा. जसा राजू मैदानावरती आला होता कॅप्टन म्हणून, त्याने 2 सिक्सर मारले होते 2 बॉल वरती, तसा कल्पेश कॅप्टन म्हणून प्रथमेश इलेव्हन दामोतेचा आला, त्याने देखील 2 सिक्सर मारले. जे संघनायकाने बरोबरीने टीट फॉर टॅट केलं ते बॅटिंग करत असताना. सुंदर चेंडू साईचा. नितीन विरलेसाठी हा 5वा चेंडू होता. 5 बॉल 13 धावा. विकेट कमावली आहे ती पहिली गणेशची आणि आता नितीन विरलेला बीट करत असताना साईचा हा डॉट बॉल. फुल टॉस. नितीनचा शॉट क्षेत्र मोकलं. ओव्हर समाप्त केली चौकाराने. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात प्रथमेश इलेव्हन दामोतेच्या 17. येणारे बॉल 24. जिंकण्यासाठी आता धावा पाहिजेत टोटल 39. 24 बॉल 39 धावांची गरज आहे प्रथमेश इलेव्हन दामोती टीमला. कॅप्टन अक्षय धुळे इथे पोहोचतायत.
धन्वी 11 जय गणेश सलवडेचे, दामत 11चे कॅप्टन अभिद भाई आपण टॉस साठी आता कॅप्टन आलेले आहेत आणि मी विनंती करेल सरफराज नजे भाई यांना की सरफराज भाई आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. दोन्ही कॅप्टन आलेले, दामत 11 अभित खोत संगनायक आणि दुसऱ्या बाजूला धन्वी 11 जय गणेश तलवडेचे अक्षय धुळे. सरफराज नजे भाई आपण पुढील मॅचचा टॉस करावा. टॉस कॉइन सरफराज नजे यांच्याकडे आपण द्यावा. 1 ओव्हर 17-24 बॉल मध्ये 39 पाहिजे. टॉस कॉइन द्या. प्रेम मसने आलेत बॉलिंग मार्क वरती, यंग टॅलेंटेड प्लेयर आहे. आज संघाला प्रेम मसनेच्या बॉलिंगची गरज आहे. 24-39 पहिलाच बॉल प्रेमचा व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. टॉस आपण करतोय सरफराज नजे यांचे शुभ हस्ते. टीम दामत 11 आणि टीम धन्वी 11 जय गणेश तलवडे. टॉस जिंकलाय तो मात्र दामत 11 टीमने. अभिद यांचा निर्णय पेंडिंग आहे. बॅटिंग घ्यायची की बॉलिंग घ्यायची या कन्फ्युजन मध्ये. व्हाईट बॉलने प्रेम मसने सुरुवात करतो. समोर कल्पेश आहे. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्राची धाव. प्रेम मसनेने जर विकेट हॅट्रिक कमावली तर माझी सरपंच येस गुपित आहे, ते कॅश प्राइज गुपित आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेम मसनेने विकेट हॅट्रिक घेतली तर बक्षीसदात्याचं नाव मात्र थोडं सिक्रेट आहे. 2 बॉल 2 वाईट. प्रेमला कमबॅक करावा लागेल. आता चांगला चेंडू टाकला प्रेमने, हाईट होती चेंडूवरती, फसवलं कल्पेशला. आणि आता मॅच मध्ये प्रेम मसनेची ओव्हर टीम आविरशाह इलेक्ट्रिकल जेके शेळू संघासाठी पुनरागमनाची गरज आहे. कारण कल्पेश आता बरसतोय, त्याला थांबवणं गरजेचं आहे. थोडा फलंदाजीला पॉज देणं गरजेचं आणि तो पॉज दिलाय प्रेम मसनेने पहिल्या बॉलवरती. प्रेमचा हा चेंडू आणखीन एक आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. 3 वाईट टाकलेत प्रेमने. व्हाईट बॉल थांबवावे लागतील प्रेमला, कारण फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागत नाहीये. नवीन आलेल्या गोलंदाजाला मी कसा फेस करू हा पहिला मोठा प्रश्न असतो तो फलंदाजाला. त्यामुळे प्रेमला त्या कॉन्फिडन्सने बॉलिंग करावी लागेल. धावा 20 झाल्यात, अजूनही 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. 23 बॉल 36 असं समीकरण मॅच मध्ये. आणि प्रेम मसनेच्या विरोधात कल्पेश. शॉट कल्पेशचा, जागेवरून खडे खडे शॉट, सिक्सर. पॉवरफुल स्ट्रोक होता, सिक्सर आलाय. धावा संख्या 26, करायच्या धावा आता 30. 22 चेंडू आणि 30 धावांची गरज. कल्पेशला आउट घेण्यासाठी गोलंदाजाला आता नवीन चेंडूचा वापर करावा लागेल. कधी बाउन्सर, कधी यॉर्कर, कधी स्लोवर गतीचा फसवावा लागेल कल्पेशला. दामत 11 टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्वी 11 जय गणेश तलवडे संघाला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार प्रेम. कल्पेशसाठी हा चेंडू व्हाईट बॉल. आणखीन एक वाईड. 4 व्हाईट बॉल टाकलेत प्रेमने. 1 षटकार खाल्लाय. 10 धावा त्याने दिल्या 2 बॉल मध्ये. 27 झाल्यात. आता खरं तर प्रेमने इथून योग्य टप्प्यावरती बॉलिंग करावी लागणार आहे. कारण ज्या ओव्हर मध्ये शेळू संघ पुनरागमन करू शकतो, कमबॅक करू शकतो, ते प्रेमच्या हातामध्ये. पण प्रेम सध्या व्हाईट बॉल टाकतोय. धावा संख्या 27. समीर नजेभाई यांचं आगमन होतं. समीर भाई आपण या. समोर होता, बॅट वरती होता, फुल टॉस होता, जज करू शकला नाही. प्रेमने चांगला बॉल टाकला. 3 बॉल 27 धावा आहेत. अजूनही चेस मोठा आहे. अजूनही 29 धावांची गरज आहे टीम प्रथमेश 11 धामोतेला. जर का एखादी विकेट मिळवली तर मात्र पुन्हा एकदा काय पालट होऊ शकतो. कल्पेशचा शॉट, समोर लॉंग ऑफ कडे चेंडू, साई आहे चेंडू पर्यंत, मिळेल फक्त सिंगल. 1 रनने धावा 28. 4 बॉल प्रेम मसनेचे इथून समाप्त झाले. नितीन विर्ले कल्पेश या जोडीवरती बरंच काही आहे. त्यामुळे या दोघांनी जणू काही एक निश्चय केला की विकेट जाऊ द्यायची नाही, थोडा संयमाने खेळायचं. पण विकेट घ्यावी लागेल तसं वातावरण बनवावं लागेल प्रेम मसनेला.
नितीनचा शॉट हवेत. चेंडू खाली, कॅप्टन राजू पकडली कॅच, विकेट आली आहे, विकेट गोज डाऊन. नितीन विर्ले इथून आउट. अजय सर, जे संघ खेळणार आहेत आणि जे क्वालिफाय संघ झालेत त्यांनाही काही सूचना असेल. आज आपण संघ ॲडजस्टमेंट केलेत, ज्यामुळे ज्या संघाचा टी शर्ट नसेल, एखाद्याला शूज नसतील, त्या आज आपण ते परेश अरेंजमेंट करून घेणार. ज्यांचे टी शर्ट नाही, काही जे खेळाडू घरी हजर आहेत त्यांचे टी शर्ट नाही, शूज नसतील, तर आपण ते अरेंजमेंट करून घेणार. त्यामुळे आज कोणत्या प्रकारची त्या पद्धतीची पॅनल्टी देणार नाही आहेत. त्यामुळे तलवडे संघ आपण निर्धास्त राहा. जर एखादा खेळाडू चप्पलवरती असेल तरी विदाऊट टी शर्ट असेल तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तो खेळू शकतो. कुठलाही टीम, मग दामत असून द्या फायनल परत, आज कोणावरती ऑब्जेक्शन घेतला जाणार नाही. फक्त आज मॅचेस पूर्ण करायचे. त्या दरम्यान ममदापूर ग्रामपंचायतचे भावी सरपंच रेहानजी पार्टे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल टाकलाय प्रेमने. या चेंडू पासून प्रेमची सुटका नाही. 5 व्हाईट बॉल टाकले प्रेमने. जिथे विकेट त्याने मिळवली, स्कोरबोर्डवर करताना 5 एक्स्ट्रा बॉल टाकल्यामुळे तिथे लिहायला जागा राहिली नाही. पण प्रेमचे व्हाईट बॉल थांबायचं नाव घेत नाहीयेत. 29 धावा झालेल्या आहेत. फलंदाज आउट होऊ शकतात, फक्त चेंडू आपला व्यवस्थित पाहिजे. नितीन विर्लेला फसवलं प्रेमने, तसंच नवीन आलेल्या फलंदाजालाही तो इथून शिकस्त देईल का? प्रेमचा हा चेंडू, अखेरकार प्रेम मसनेचं हे षटक इथून समाप्त झालं. 2 ओव्हर 29 धावा झालेल्या आहेत आणि येणारे 18 बॉल अजूनही गरज आहे 27 धावांची. 18 बॉल कंपल्सरी, 27 धावसंख्येचा चेस अजूनही बाकी आहे प्रथमेश 11 धामोते टीमसाठी. सरपंच महेश विर्ले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल इंजिनियर तथा कॉन्ट्रॅक्टर अविनाश तरे साहेबांनी पुरस्कृत केलेला अवीरशाह इलेक्ट्रिकल JK शेलू. 18 बॉल आणि कंपल्सरी 27 धावसंख्येची गरज आहे. जरूर राजेश सर, मनापासून कौतुक करेल. आज सर्व आमचे दामतचे जर वरिष्ठ मान्यवर आज या चषकासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर कर्जत तालुका आणि प्रत्येक नेरळ परिसरामधून जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, दामतकरांच्या वतीने विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती सर्व वरिष्ठ मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. शेलू, धामोते, तलवडे जे संघ खेळतात आज इथे आत्ता आहेत अवेलेबल, या इतर जे मान्यवर आहेत जे मॅच बघायला आलेत, सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 18 बॉल आता 27 रनची गरज आहे. साई मसने पुन्हा आलेत. समोर येतो कल्पेश. ही बाटल चांगली रंगणार. पहिलाच बॉल, कल्पेशचा शॉट हवेत आहे. खेळाडू धावतायत, बॉल अडवण्यासाठी पोहोचलेत. पकडलाय बॉल, डेंजर झोन कडे बॅटर. बघायचं घडलंय काय आणि फलंदाज आउट. OUT बॅटर इथून परतेल. धक्का लागला प्रथमेश 11 धामोतेला. गरज नव्हती का? थांबले फलंदाज आणि त्या थांबल्याच्या टायमिंग मध्ये खरंतरी विकेट आले आणि फलंदाज इथून रन आउट होत असताना आता खरं तर थोडा अडचणीमध्ये सापडला प्रथमेश 11 धामोते. जर का कल्पेशची विकेट अवीरशाह इलेक्ट्रिकल JK शेलू टीमच्या खात्यात आली तर मात्र दबाव थोडा जास्त असेल. जरूर अजय पाहिलं गेलं तो दोन्ही बाजूनी मॅच आहे. सामना दोन्ही बाजूनी आहे. आत्ता परत कोणाच्या बाजून झुकला नाही, पण एक जो विकेट जे म्हटलं तुम्ही कल्पेश, तो अजूनही मतदानावरती. त्याने साई आणि कल्पेश हा सामना बघायला खूप आवडेल. आत्ता परत पाहिलं गेलं तुम्ही सांगितलं या अगोदर जो फलंदाज रनआउट झाला, थांबला गेला, कुठेतरी वाटलं होतं कल्पेश बॅकवरती जाईल का, तो पाठीमागे जाईल का, या पद्धतीने तो मधीत थांबला होता. पण दुसरी धाव आरामात झाली असती जर तो फलंदाज त्या ठिकाणी वेट वॉश केला नसतं तर. कल्पेशचा शॉट हवेत, चेंडूच्या खाली फिल्डर आणि पकडले कॅच. बिग मोमेंट फॉर शेलू टीम. मेन विकेट कल्पेशला इथून परतावं लागेल. सामना आता 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. वसीम नजे आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अफलातून आपण जी चर्चा करत होतो, इथे कल्पेशला कार्पेट पद्धतीने खेळायचं होतं. कल्पेशला एक बाजून ठेवायची आहे. धावसंख्या सिंगल डबल अजय चालली असती.
शेवटच्या षटकाच्या अगोदर शेवटच्या षटकात 10-12 राहिले असते ना तरी कल्पेशने वसूल केला असता. त्याच्यामुळे ह्या येणाऱ्या जे 12 चेंडू होते त्या 12 चेंडूमध्ये कल्पेशला कार्पेट पद्धतीने केलं होतं. जाग्यावरती आपली विकेट ठेवायची होती. पण इथे घाई केली कल्पेशने. मोह आवरल्याने बुलढाण्याचा चेंडू होता, समोर दिला होता चेंडू, षटकार खेळण्याचा प्रयत्न. जो हवाचा दबाव आहे आता पाहिलं गेलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जो हवा इकडे तिकडे फिरते त्याच्यामध्ये फसला गेला कल्पेश आणि हा विकेट बाल झाली. जर का साईने दुसरी विकेट घेतली तर माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. साई मसने ते कॅश प्राइज कमावणार का, आणखीन एक विकेट घेणार का बघायचं. आता लगातार विकेट प्रथमेश इलेव्हन दामोदर संघ एकाला थांबावं लागेल. आता बॅटरला समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. 16-26 हवे ते चेंडू, कॅचची संधी, पकडली कॅच. साई मसनेच्या खात्यात विकेट. माजी सरपंच साजिद भाई यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 2000 साई मसनेच्या खात्यात. साजिद भाई देखील खुश झाले असेल. विकेट वरती विकेट आल्या. आयुब टिवाले भाई देखील त्यांच्याही चेहऱ्यावरती थोडी स्माइल आली. खतरनाक गेम पलटला आणि आज अजून एक विकेट घेतली तर आणखी कॅश प्राइज वाढेल. नाही जरूर पाहिलं गेलं. आपण सांगितलं होतं कारण इथे कल्पेशने जी चुकी केली तीच चुकी जाऊन पुन्हा एकदा आपण पाहतो पिंटूने गेली. कल्पेशने त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. साईची हाईट आहे, साईच्या गोलंदाजीने टाकतो, वरून फ्लायटेड चेंडू टाकतो. चेंडू पडल्यानंतर तो सीधा बॅटवरती येतो, अंगावरती येणारा चेंडू होता तो. तिथे कुठेतरी पूल पॉवरफुल करणं गरजेचं होतं. हुक तिथे परफेक्ट झालं असतं पण इथे समोर गेल्याचा जो मोह आवरला नाही आणि तिथे पुन्हा एकदा फसला गेला दामोते संघाचा विकेट. तेच दामोते संघाला चेंडू आणि धाबांचं समीकरण आता बॅलन्स करावं लागेल. 15 बॉल 26 ची गरज आहे. समोर ड्राइव्ह केला राहुलने, एक सिंगल इथून कंप्लीट करेल. कव्हर पर्यंत चेंडू होता, 1 रन कमी झाली. 14 बॉल आणि आता 25 धावांची गरज. अजूनही 2 षटकांचा खेळ आहे आविरशाह इलेक्ट्रिक JK शेळू संघासाठी. हे षटक साईने पूर्णपणे नामोहरम केलं फलंदाजांना. फलंदाजाला त्याने खरं तर खेळण्यासाठी भाग पाडलं. हवे ते चेंडू, पॉइंटचा शतक थोडा मागे राहिला. वेट अँड वॉच त्याने केलं आणि एक सिंगल इथून मिळेल. करायच्या धावा 13 बॉल मध्ये आता 24. अजय मॅच संपली नाही कारण राहुल या मैदानावरती आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली. आपण या अगोदरच्या टुर्नामेंट जर पाहिलं गेलं ना राहुलला या मैदानावरती मोठे मोठे फटके मारताना पाहिले गेलेत. पण आज राहुलला पण समजदारीचं काम करावे लागेल. शेवटच्या षटकापर्यंत मॅच न्यायची आहे. राहुलला आणि रोहितला इथे टिकावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. राहुलचा फटका हवेत चाललाय, मागे जजमेंट चुकलं. कॅच कॅच कॅच, स्वतःचा बॅलन्स गमावला, त्या कारणास्तव कॅच ड्रॉप झाली. इझी धावला असता तर कदाचित कॅच आली असती. एक रन इथून मिळेल. आता 12 चेंडू 23 ची गरज आहे. राहुल असं वाटलं की कदाचित शेवटचा बॉल होता, चान्स घेतले होते. आणि आता स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल खरं तर आज कर्जत तालुक्यात जेवढ्या पण नाईट टुर्नामेंट झाल्या त्या सर्व नाईट टुर्नामेंट मध्ये ज्यांचा डीजे आणि ज्यांचं हे मंडप डेकोरेशन आपण पाहिलं, स्क्रीन वरती बघू शकाल एक बॅनर आम्ही इथून प्रेझेंट केला. डीजे साईल, चौक तुमचा आणि आवाज आमचा. तुमच्याकडे हल्दी असतील, वाढदिवस असेल, पार्टी असेल किंवा लाईव्ह शो असतील, त्याच्या सर्वच्या सर्व ऑर्डर डीजे साईल यांच्याकडून स्वीकारले जातील. आपण साईल तांडेल, नयन तांडेल आणि मंगेश तांडेल यांच्याशी संपर्क साधू शकता. बुकिंग मात्र ओपन असेल. तर या दामदगावचे वरिष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन म्हणून आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असलेल्या जिकरांना यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बारा बॉल 23 ची गरज आहे. साई मसनेने एका ओव्हरमध्ये खरं तर सामना आता जी बाजू मजबूत व्हायला हवी होती आविरशाह इलेक्ट्रिक JK शेळू संघाची, तिथे एक स्ट्रॉंग साईड साई मसनेने बनवली आहे. माजी सरपंच साजिद भाई यांचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील कमावलंय. सामना अजूनही बाकी आहे. 12 बॉल कंपल्सरी 23. राहुल आणि रोहित ही जोडी मिडल ऑर्डर मध्ये. आता प्रथमेश इलेव्हन दामोदर संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट आहे ती राहुल आणि रोहितची. राहुलचा फटका फसला होता. जर क्षेत्ररक्षकाने स्वतःचा बॅलन्स गमावला, म्हणजे मी कॅच पकडेल की नाही या
भीतीने खरं तर तो कॅच पर्यंत धावला होता. जर इझी धावला असता तर सहज कॅच त्याच्या हातात आली असती, पण बॉडी लँग्वेजही त्याची तेवढीच महत्वाची होती. शुभम तरे आलेत आता 12-23. अविरशा इलेक्ट्रिकल जे के शेळू संघासाठी ज्याने कॅच सोडली तो शुभम तरे आता आलाय. आता यश आलेत, शुभम तरेने कॅच सोडली. यश आता त्या कॅचची भरपाई करणार का? पुन्हा राहुलच बॅटिंग साठी आहे. 12-23. पहिलाच बॉल. वाह, सुंदर अद्भुत शॉट राहुलचा. समोर ड्राईव्ह केला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेचलाय षटकार. जरूर आहे, चांगला फटका पाहिला गेला आणि खऱ्या अर्थाने पाहतोय सरफराज भाई असगर साहेब, ही जी मॅच आहे गेल्या 3 तारखेला सुरुवात केली होती आणि अनेक अडचणी आल्या, भरपूर काय घडलं गेलं. एक विचार होता कारण मॅच पूर्ण व्हायला पाहिजे, कारण शेवटची स्पर्धा होती आमची आणि शारदाबाईंनी सांगितलं आमदार साहेबांची स्पर्धा आहे, ही स्पर्धा त्या नावाने ती स्पर्धा पूर्ण व्हायला पाहिजे. जर विचार केला 11 दिवस स्पर्धा चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे कॅन्सल झालंय, खर्च 2 स्पर्धेचा खर्च या स्पर्धेला आहे. कारण मंडप असू दे, लाईव्ह असू दे, पंच, कॉमेंटेटर सगळ्यांचा डबल खर्च वाढला गेला. काही संघाचे कॅन्सल झाले, त्यांना भरपाई द्यायला लागली. म्हणजे भरपूर काय आम्हाला भोगावं लागलं. स्पर्धा पाहतोय आज तुम्ही ज्या व्यासपीठावरती आलं तर बरं वाटतंय. आज खऱ्या अर्थानं स्पर्धा आज सक्सेसफुल झाली आणि शादाबाई नजे खुरमबाई यांनी जो प्रयत्न केलाय स्पर्धा सक्सेसफुल करण्याचा, आज मनापासून तुमच्याकडून जरूर मत जाणून घेईल मी. जसं वेळ भेटेल मी आयुबाई खरंच तुमच्याकडून या स्पर्धेविषयी आणि खरंच तुमचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असेल या स्पर्धेसाठी. या दरम्यान विकेट आली. आता राहुल इथून परतलाय. सामना पुन्हा आता झुकलाय दोन्ही टीमकडे. 10 बॉल 17 धाबांची आता गरज आहे. सर जरूर आपण या ठिकाणी मॅच मधील परिस्थिती थोडी का होईना, पुन्हा टप्प्याटप्प्याने सामन्यामध्ये थोडा का होईना उलटफेर होतोय. 6 विकेट आउट झाल्यात प्रथमेश 11 दामोदरच्या. 10 बॉल 17 धाबांची आता गरज. 12-23 होत्या. राहुलने एक सिक्सर खेचला, मग त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉल वरती यशने विकेट घेतली. अविरशा इलेक्ट्रिकल, जे के शेळू आणि प्रथमेश 11 दामोदरचा हा सामना 50-50 काटेकी टक्कर आहे सध्या. कारण 10-17 6 विकेट आउट झाल्यात. म्हणजे ऑल आउट करण्यासाठी 4 विकेटची गरज आहे शेलू टीमला. तर हा सामना फिनिश करण्यासाठी 10 बॉल 17. समीर आलेत न्यू बॅटर. यशचा चेंडू वेगवान होता, गतीला बीट करू शकले नाहीत समीर. 9 बॉल आता 17ची गरज आहे. शेवटपर्यंत या मॅचचा रोमांच हा टिकून राहील, कारण बॅटरही लास्ट पर्यंत बॅटिंग आहे धामोतेची. गोलंदाज देखील तेवढेच तरबेज आहेत अविरशा इलेक्ट्रिकल, जे के शेलू टीमचे. 9 बॉल कंपल्सरी 17. समीरचा शॉट थेट स्टेजच्या मागे. ना झुकेगा तू ना रुकेगा तू, सिर्फ गेंदबाज को ठोकेगा तू. आणि समीरचा हा लॉंगेस्ट षटकार आमदार चषकाचा स्टेजच्या वरून मारलेला. डीजे मास्टर आपण या. जीवन चिंचोले यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या शॉट साठी आहे. 9-17. त्यानंतर आला एक मोठा षटकार, खतरनाक शॉट होता. समीरचा शॉट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल फेक होतीये चेंडूची. सिंगल मिळते. आता 10 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 बॉल 10. डीजे साहिल, नयन तांडेल. नयन आपण या आता थोडं गाणी वाजली पाहिजे. 7 बॉल आणि 10 बघायचं आता. यश 6 बॉल. टीम शेळू साठी डॉट येणं गरजेचं आहे. रोहित साठी हा चेंडू डॉट आलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये आता या मॅचचा रोमांच. 6 बॉल आणि कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. टीम प्रथमेश 11 धामोतेला. शेवटपर्यंत लढतायत फलंदाज. 6 विकेट आउट झाले. दडपण भरपूर आहे, प्रेशर भरपूर आहे, तरी देखील दोनही बाजूने एक जबरदस्त खेळ
साकारला जातोय. प्रथमेश 11 दामोदे 6 मध्ये 10 करायचे आहेत, तर जे के शेलू आविरच्या इलेक्ट्रिकलला 10 धावा इथून वाचवायच्या आहेत. अजय सर, कोणी जिंको कोणी हारो, कारण नंतर आपण या सर्व संघाचं कौतुक करेल. आज अनेक संघ कॅन्सल झाले, काही संघांनी खेळण्यासाठी नकार दिला, पण मी हरेश मोरे, त्याचबरोबर अविनाश तरे आणि राजेश विर्ले आप्पा, मिलिंददादा विर्ले यांचं मनापासून आभारी आहे. कारण स्पर्धा पूर्ण होण्याची संघाची गरज होती आणि हे सर्व खेळण्यासाठी तयार झाले. तर इथे जिंको कोणी कुणी हारो, पण स्पर्धा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केला, या सर्व संघांचं मनापासून मी गोड गोड कौतुक करतोय. नक्कीच संदीप सर, कारण क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंची टीम जेवढी लक्षात राहते ना जिंकल्यानंतर, तेवढीच 11 दिवसांची ही टुर्नामेंट आपल्या फार काळ लक्षात राहील. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. संपूर्ण दामतकरांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम राहिलंय. उद्योग व्यवसायामध्ये व्यस्त असणारे हे सर्व दामतकर क्रिकेटवरती नेहमीच प्रेम करतात आणि आज दामत 11 संघ देखील खेळणार आहे. यानंतर 6 बॉल 10. निलेशचा पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे लास्ट ओव्हरच्या थरारक सामन्याला आणि पहिला डॉट आलाय. आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रेशराइज मॅच मध्ये विजयाचा शंखनाद, विजयाचा धूमधडाका कोणत्या टीम कडे जाईल. 5 बॉल 10. ॲज अ प्रेक्षक म्हणून देखील प्रेक्षकामध्ये धाकधूक होत असेल. शेलू टीमचे सपोर्टर, दामोदे टीमचे सपोर्टर, चर्चा भरपूर आता रंगतीये की जिंकणार कोण, कोण बाजी मारणार, कोण सरस ठरणार, एकमेकांवरती कोण भारी ठरणार. 5 बॉल 10. गोलंदाज निलेश मसने, दुसरीकडे फलंदाज समीर. 5-10 खाली राहिला. अपेक्षित हाईट नव्हती निलेशच्या बॉलवरती. समीर इथे परफेक्ट पिक करू शकला नाही. 2 लगातार डॉट. आता 4 बॉल 10. संदीप सर काय सांगाल, काय घडेल या मॅच मध्ये? हु विल विन द मॅच? हा चेंडू खूप महत्वाचा असेल अजय. पहिले 2 चेंडू निलेशने निर्धाव टाकले गेले, इथून 4 चेंडू 10 धावा. काल मालेगाव संघाला 5 चेंडू 5 झाले नाहीयेत, तर मॅच शेवटच्या चेंडू परत तुम्ही काही सांगू शकत नाही. निलेशचा हा चेंडू बघायचा, पंचांचा निर्णय वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट बॉल. अक्रम टिवाळे भाई यांचं आगमन झालंय. अक्रम भाई, आपण स्टेजवरती यावं. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कर्जत टेनिस क्रिकेट मधील सिनियर प्लेयर अक्रमजी टिवाले, त्याचबरोबर वसीमजी नजे आपण व्यासपीठावरती यायचे. अक्रम सर या आपण व्यासपीठावरती. आता येणारे 4 बॉल 9 धावांची गरज. फुल ऑन रोमांच, थ्रिलर आहे हा सामना. 4 बॉल 9. कमी गतीचा चेंडू होता निलेशचा. समीरला फसवलंय. रनआउटची चान्स आहे. फलंदाज आउट आहे. फलंदाज आउट आहे. बॉल डॉट आला. आता 3 बॉल 9. फक्त 1 धाव दिली, तीही वाईटची. समीरने षटकार मारल्यानंतर एकही सिंगल डबल साठी ट्राय केला नाही. 3 डॉट बॉल त्याने खेळले. आता सामना थोडा का होईना लास्ट पर्यंत दोन्ही टीम कडे मॅच अजूनही. 30 चेंडूंचा हा सामना 27 बॉल पर्यंत अजूनही 50-50 असा सामना आहे. कधी शेलूकडे कधी दामोदेकडे. 3 बॉल पाहिजे धावा. आता 9. चर्चा भरपूर रंगताना दिसतीये. सरफराज भाई देखील चर्चा करतात. अजगर खोत भाई देखील चर्चा करते की मॅच नक्की जाईल कुठे. साजिद भाई असतील, आयुबजी टिवाले असतील, सगळेच जण चर्चा करतायत. मुजम्बिल नजे असतील, आजम भाई असतील. सरफराज नजे भाई कडून जर षटकार आला तर 5,000चा कॅश प्राइज. शादाबाई नजे यांचे मोठे बंधू सरफराजजी नजे भाईंकडून आणि समीर भाई देखील ही मॅच बघतात. बघायचं आता हा रोमांच कसा संपेल. 3 बॉल 9. कमी गती होती, पुढे आला. विकेट आली आहे टीमच्या खात्यात. 8वी विकेट. आता सामना 2 बॉल 9 धावांची गरज. शादाबाई नजे यांचे बंधू समीर भाऊ देखील या ठिकाणी स्टेजवरती आहे. त्याचबरोबर सरफराजजी नजे भाईंकडून 1 सिक्सर आला तरी 5,000 आहेत. म्हणजे भाईंच्या मनामध्ये या मॅचचा रोमांच किती असेल. हा सामना किती मोठ्या प्रतीचा आहे.
कारण लास्ट पर्यंत आणि वसीम भाई यांचं आगमन या ठिकाणी होतं. वसीम भाई आपण स्टेजवरती या. नाही जरूर वसीमभाई जम्मू काश्मीरचा दौरा करून आलेले आहेत आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. त्यांचं मला 11वी नाईट आहे. वसीमभाई आमच्या सोबत आहेत. पण व्यासपीठावरती बसलेले प्रत्येक मान्यवरांना विनंती करेल, आज शेवटची फायनल झाल्या परत आणि या बक्षीस समारंभ होण्यापरत तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित. बक्षीस समारंभ सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हावं आणि आज व्यासपीठावरती जे सर्व जमलेत अजय सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आज आपण बक्षीस समारंभ होण्यापूर्वी आपण आज इकडे थांबावं. आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफी आपण देणार आहोत खेळाडूंना. तर जरूर शादाबाई नजे खुरमबाई यांच्या वतीने आपल्यास विनंती केली जाते की आपण आज बक्षीस समारंभाला या ठिकाणी उपस्थित राहावं. 2 बॉल आता 9 संदीप सर. 11 रात्रीमध्ये दामतकरांचं हे प्रेम आणि प्रचंड गाजलेली स्पर्धा. चांगला बॉल निलेशचा डॉट आला. आता 1 बॉल 9. सोपा सामना होता. हातात मॅच होती. शेवटपर्यंत लढले पण आता सामना 1 बॉल 9 आहे. अजूनही सरफराज नजेभाईंना वाटतं की तो षटकार येईल त्यांच्या मनातला. 1 बॉल 9 ची गरज आहे. आता सामना थोडा दूर आहे पण सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल गेम. आणि सामना संपलाय. निलेश मसनेने आज संघाला विजय दाखवलाय. अवीरशाह इलेक्ट्रिका जेके शेळू संघासाठी जबरदस्त बॉलिंग केली निलेशने. खरं तर परफॉर्मन्स आज सगळ्यांचा भारी झाला. आता प्रश्न मोठा की मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची. राजू खेळलाय, साई खेळलाय. जरूर आपण पाहतोय का मला लिंबू म्हटलं जातं. एक लिंबू गोलंदाज म्हणून मला का गौरवलं जात आहे. आज निलेशला लिंबू का